शबाज दादा, शबाज दीपा आणि कुस्तीला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्राध्यापक संभाजी निकाळजे सर. शबाज दादा पुन्हा एकदा नाकाला पट्टी लावण्याचा प्रयत्न, ज्याला नागपट्टी म्हणतात. एक अटी तटीची लढत लागलेली आहे. महाराष्ट्रात कुणासोबत कुस्ती टाका, दादा शेळके नाही म्हणत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हा बारीक तो मोठा हे त्याच्या डोक्यात नाही, कुस्ती करणं ह्या त्या पोराच्या डोक्यात आहे. म्हणून आज महाराष्ट्रातला एक नंबरच्या जोडीतला पैलवान. पुन्हा एकदा पायाचा घुटणा मानेवरती टेकवला हो आणि सुटून निघाला. टाळ्या करा की हो जरा, दोघांचंही कौतुक आहे. शिट्ट्या मारण्याचा फळ रात्री असतो या, हा नव्हे. उसाचा फळ, कुस्त्याचा फळ, तमाशाचा फळ, कुठं काय चालतं, कुठं काय करावं हे ठरलेलं आहे. शबाज दादा, शबाज दीपा. पृथ्वीराज पाटील पहिला पुकार आखाड्यावरती चला. भारत मधले मुंबई महापौर केसरी आखाड्यावरती चला. चलिए पेलाजी, शबाज कुस्ती मध्ये करा. दोन नंबरच्या जोडीत कुस्ती करतो दादा शेळके. शबाज पटाला लागण्याचा प्रयत्न दीपकचा आणि कब्जा घेतला इकडं दादा शेळकेवरती. मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न होता दीपकचा आणि बाप रे बाप टाळ्या करा. दादा शेळके म्हणतात त्याला न थकता न थांबता कुस्ती करणारा पोरगा. ओ शबाज कराजिंगला लागण्याचा प्रयत्न होता दीपक ककरांचा. उगाच महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर नाही घेतली हो. शबाज दादा पुन्हा एकदा घुटणा ठेवलेला इकडं. दादा शेळकेनं पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाड्याचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा चिकडे, त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असते. एवढं सोपं नाही. 100 किलोचा घुटणा मानेवरती टेकवल्या लाडूकड बघून माणसं जिलाबी मागतात दुसऱ्या दिवशी. एवढं सोपं नाही. ज्याचं टेनिस बघू जाणार. हा भारत मधने आखाड्यावरती आला. मुंबई महापौर केसरी भारत मधने आखाड्यावरती आला. नीरा वागतचा पोरगा बारामतीतला. तिकडं खाली बसा की हो, बसा खाली. समोर टोपी घातली हो मफलर वाले, बसा खाली. हा बसा खाली. मैदानाची उंची यंत्रणा फार कमी केली तुम्ही, बसून शबाज घुटणा घुटणा पुन्हा एकदा घुटणा इकडं दादा शेळकेचा. दादा शेळके म्हणतात त्याला हो दीपक ककरा. आणि हे मैदान जोडण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे
असे राष्ट्रीय कुस्तीपंच शुभम जाधव आणि महाकाल कुस्ती संकुलाचे वस्ताद येणारे कुस्तीकोच किरण मोरे सर यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. फेटेवाले त्यांचा फेटे बांधून घ्यायचे पहिले. त्यांचा सन्मान सरपंच अनिल शेठ गुले यांच्या शुभ हस्ते होणार. तुमचे शेजारीच आहे. हा तुम्ही जिथून उठला तिथंच आहे तो. इकडं घुटना टेकवलेला आहे दादा शेळकेला. पापण्या तेवढ्या मिटू नका. शबाज दादा चला कुस्ती करा. मानेतला कस काढायचं काम चालू आहे. जोपर्यंत हत्तीच्या सोंडेमध्ये नागाच्या फण्यामध्ये आणि पैलवानाच्या मानेमध्ये दम आहे तोपर्यंत त्याचा पराभव कुणी करत नसते. माणसं उगाच चार चौघात गेल्यानंतर म्हणत नाहीत का माझ्या पुढे त्याने मान झुकवावी. मान झुकवणं म्हणजेच पराभव मान्य करण्यासारखं असतंय. त्या मानेतला कस काढायचं काम चालू आहे. शाबास. आणि तोही काही कच्च्या गुरुचा चेला नाही. गुरु हनुमान आखाड्याला सराव करणारा दिल्लीला 2 वेळचा ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारचा पट्टा आहे. महाबली सतपालांचा पट्टा आहे तो दीपक ककरा. आणि दादा शेळके अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी 1999 सालचे काकासाहेब पवारांचा पट्टा आहे. सद्गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. राजाची कांता का भीक मागे. जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे सद्गुरु लाभलेले कधी वायाला जात नसतात. असे सद्गुरु लाभलेले दोन्ही पैलवान आहेत. चला दादा आणि दीपक कुस्ती सोडवली जाणार नाही. कुस्तीचा निकाल लागणार. 1,51,000 रुपये आणि चांदीची गदा दादासाहेब किसन मस्के आणि राजेंद्रजी पालवेसर यांच्याकडून आहे. आला पृथ्वीराज पाटील आखाड्यावरती आला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील सेना दलाचा फौजी आखाड्यावरती आला. टाळ्या करा जरा त्या पोरासाठी. भारत जरा तुम्ही अंपर करा थोडा वेळ. ही कुस्ती संपल्यावरती कुस्ती लागणार आहे. आणि खऱ्या अर्थानं हा सुंदर योगायोग यात्रा कमिटी आणि या गावचे सरपंच अनिल शेठ गुले यांनी. अरे बाप रे बाप. ओ दादा शेळके म्हणतात त्याला. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा पट्टा आणि दोन्ही शुभम जाधव त्याचप्रमाणे किरण मोरे सर आपण आखाड्यात यायचंय. आपला सन्मान